नमस्कार. भावना डेमच्या नवीन मंचावर आज आपण भेटणार आहोत श्रीमती ठाकूर देसाई यांना. त्यांनी आत्तापर्यंत समाजसेवेचं व्रत घेतलेलं आहे. आपण जाणून घेऊयात की त्यांनी ही समाजसेवा चालू करण्याचं कारण कसं काय झालं. मॅडम, कसं काय हे समाजसेवेला तुम्ही सुरुवात केली? किंवा ॲक्च्युली हे मी माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अनुभवातनं ही सेवा सुरू केलेली आहे. माझे सासू सासरे ज्या वेळेला आजारी असायचे आणि ते दीनानाथमध्ये ऑन एन इव्हन त्यांना ऍडमिट करायला लागायचं आणि मग त्यावेळेला असा प्रॉब्लेम होता की माझ्या मिस्टरांना कोणी बहीण भाऊ वगैरे कोणी नाही, त्याच्यामुळे आम्ही दोघंच जण ते मॅनेज करत होतो आणि मुलगी तेव्हा शाळेत जाणारी होती. ते जॉब करत होते, त्याच्यामुळे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे ते रात्री हॉस्पिटलमध्ये असायचे, सकाळी लवकर यायचं. मग मधले 2-3 तास जो वेळ असतो म्हणजे मी सगळं घरातलं आवरून जाईपर्यंत मला 10:30 पावणे 11 वाजचे. तर मग हा जो मधला पिरियड असतो 6 ते 10 वगैरे, किंवा त्यावेळेला नेमके डॉक्टर येऊन गेले तर काय, मग आपल्याला कळणार नाही वगैरे, ही एक मनामध्ये दडपण असायचं आणि धावपळ करत पोचायचं वगैरे हे सगळं होतं. आणि त्यावेळेला असं वाटायचं की कोणीतरी मदतीला असायला पाहिजे. आणि आपण काही मध्यमवर्गीय माणसांना एकसारखं पेड सेवा ठेवणं शक्य होत नाही आणि परवडत नाही ते. त्यामुळे मग कसं काय करायचं, केलं आम्ही ते मॅनेज, सगळं झालं. आणि पुढे मग माझी आई पण आजारी होती, त्यावेळेला ती मुंबईला असायची आणि बहिणी बरोबर ती राहत होती. तर मग बहीण ऑफिसला गेली की तिला कुलूप लावून जायला लागायचं, कारण तिच्या सोबत कोणी नसायचं. कारण मग तिला, कारण ती बेड रिडन नव्हती पण चालू शकत नव्हती, असा प्रॉब्लेम होता. म्हणजे मुवमेंटला प्रॉब्लेम होता. मग अशा वेळेला तिला घरात एकटं बंद करून ठेवून गेल्यावरती कसं काय, समजा तिला इमर्जन्सी काही आली, फोन वगैरे होता बरोबर, पण समजा तिला फोन नाही करता आला किंवा काही एकदम इमर्जन्सी आली तर काय करायचं, हे काळजी सतत असायची. आणि आम्ही पुणा मुंबई जरी केलं तरी सुद्धा किती वेळा करणार, आपल्याला लिमिटेशन्स असतात त्या सगळ्या गोष्टीच्या. मग त्यामुळे असं वाटायचं की नाही, हे काहीतरी करायला पाहिजे आपण ह्याच्यासाठी. पुढे आई माझी 2018 मध्ये गेली डिसेंबरला, आणि माझे मिस्टर आणि अजून 1-2 जण आम्ही एका सोशल प्लॅटफॉर्मवरती भेटलो होतो. तर त्यांच्या समोर ही माझी कल्पना मी मांडली की बघा बाबा, आपल्याला असं करता येईल का की आपण जे रुग्णांचे नातेवाईक असतात, कारण त्यांना त्याची भयंकर गरज आहे, तर त्यांना कोणीतरी रिलिव्हर द्यायचा, असं आपण काही सेवा सुरू करू शकतो का. तर सगळ्यांनी ही संकल्पना आवडली आणि मग त्यांनी उचलून धरली. त्याच्यामध्ये माझे मिस्टर होते नितीन ठाकूर देसाई, नंतर श्रीरंग पाळंदे काका होते, अस्मिता पटवे होती आणि उपेंद्र पेंडसे, असं आम्ही 5 जणांनी मिळून हे सुरू करायचा असा निर्णय घेतला. मग सगळं टप्प्याटप्प्याने बाबा कशा पद्धतीने करायचं, डू डोंट्स त्याचे काय असायला पाहिजे, याच्यावरती चर्चा सुरू असतानाच जानेवारी 2019 मध्येच एक मागणी आली. माहिती नाही त्यांना कसं काय कळलेलं होतं. सह्याद्री हॉस्पिटलमध्ये एक पाटील म्हणून गृहस्थ ऍडमिट होते ICU मध्ये, तर त्यांच्या मिसेसचा फोन आला की असं असं आम्हाला कळलंय तुम्ही अशी सेवा देताय, तर मला आता सध्या आजच गरज आहे, तर मग तुम्ही याल का. तेव्हा आमच्याकडे व्हॉलेंटियर्स वगैरे काही नव्हतं, एक तर सुरुवातही झालेली नव्हती, आम्ही आमच्या संस्थेचं नावही ठरवलेलं नव्हतं, पण ठीक आहे आलेली आहे सेवा मागणी, तर काय करायचं, कोणी जायचं. तर त्यावेळेला पहिली सेवा माझ्या मिस्टरांनी स्वतः जाऊन दिली आणि अशा रीतीने आमच्या ह्या सेवेला प्रारंभ झाला. आणि सुरुवातीला आम्ही टोटली फ्री, म्हणजे आम्ही पेशंटच्या रिलेटिव्ह कडनं काहीच पैसे वगैरे सुद्धा आकारत नव्हतो, पण आम्हाला त्यांनीच सजेस्ट केलं रिलेटिव्हजनी की जे व्हॉलेंटियर्स येतात त्यांच्यासाठी तुम्ही किमान प्रवास खर्च तरी घ्या. म्हणजे संस्थेकडनं आम्ही टोटली फ्री सेवा देतो, 3 तासाची जी काय आहे ती, फक्त प्रवास खर्च असेल तो आम्ही ठरवून ठेवलेला आहे. म्हणजे किती लांब गेले तरी सुद्धा तितकेच पैसे द्यायचे असतात, 200 रुपये त्यांना द्यायचे, जो व्हॉलेंटियर्स येईल त्यांना असे हे 200 रुपये द्यायचे असतात. आणि त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे फॉलोअपसाठी जर एखाद्या रुग्णाला घेऊन जायचं असेल तर फॉलोअपसाठी नेतो, किमोथेरपीसाठी नेतो, त्याच्यानंतर काही वेळेला डायलिसिससाठी सुद्धा मदत लागते, तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही घेऊन जातो. तसंच जे एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्यांना सुद्धा बरेचदा मदतीची गरज लागते, तर मग त्यांना त्यांच्या गरजेनुसार त्यांना जी मदत हवी असेल ती मदत आम्ही करतो. कधी त्यांना त्यांच्या बरोबर कोणीतरी जायला हवं असतं तर मग तशी सोबत सुद्धा करतो. आता इव्हन माझ्या मिस्टरांनी एकांना त्यांचं कोणाचं तरी 10वं होतं, तर त्याला सुद्धा घेऊन गेलेलो होतो आम्ही, कारण त्यांची ती गरज होती त्याच्यामुळे. आणि कोणी नाही त्यांच्या बरोबर, मग आपण हे सुरू केलं व्रत, तर मग ते हे नाही कंटिन्यू केलं पाहिजे. त्या हिशोबाने मग आम्ही ती सेवा सुद्धा दिलेली होती. असं त्याच्यामध्ये हे नाही द्यायचं, ते नाही करायचं, असं बंधन नाही ठेवलेलं. आता बाहेर गावून येतात
Correct. ज्येष्ठ नागरिक, तर मग त्यांना रिसिव्ह सुद्धा आम्ही करतो करतो. किंवा त्यांना गाडीत बसवून घ्यायचे तरी सुद्धा जातो. हो, कारण का माहित नसतं माहित ना, आणि नसतं अशा वेळेस त्यांना. त्या माणसाला खूप खूप गरज गरज पडते. आणि दुसरं म्हणजे आता समजा ते एकटे राहणारे असतील आणि काही इमर्जन्सी ऑपरेशन्स वगैरे असतील, मायनर ऑपरेशन्स हो, असतात, असतात. तर त्या ऑपरेशनसाठी सुद्धा कंपनी करतो. आता मुंबईमध्ये एक जण राहते, अय्यर म्हणून आहे मुलगी, तिची आजी इथे राहते आणि ती NIBM रोडला राहते आजी. तर अच्छा. मग तिला पहिल्यांदा सुरुवातीला फिजिओथेरपीसाठी घेऊन जायला लागायचं आजीला. ओके, ओके. तेव्हा सुद्धा आम्ही आमचे व्हॉलेंटियर्स घेऊन जात होते त्यांना. आणि नंतर मग त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन होतं. तर मग ते आपलं शिवाजी रोडला जे हॉस्पिटल आहे ते ओके. डोळ्यांचं रिसर्च सेंटर, तर मग तिथे जाऊन त्यांच्याबरोबर डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन डॉक्टर काय म्हणतात ते कम्युनिकेट करून वगैरे अशी सुद्धा सेवा आम्ही दिलेली आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही हो, त्या हो. पेशंटच्या हा, जवळचे नातेवाईक नातेवाईकच आहात. हा, हो हो, ऍप- नातेवाईकच की असं आपण म्हणू शकतो की नातेवाईकांची रिप्लिका म्हणून आमचे व्हॉलेंटियर्स काम काम करतात करतात. असं आहे. आणि बऱ्याच गोष्टी ह्याच्या मध्ये आपण बघतो. म्हणजे त्यातनं आपल्याला जे ज्येष्ठ नागरिक असतात त्यांच्या सुद्धा काही समस्या असतील तर त्याही आपल्याला कळतात की हो. आपल्याला नक्की काय त्याच्यामध्ये करायला हवं किंवा कशा पद्धतीने करायला हवं ह्याच्याबद्दल सुद्धा मग त्यातनंच माहिती होते. फक्त इतकंच आहे की 2019ला जो आम्हाला हे होता, म्हणजे 2020 जानेवारी ला आम्ही रजिस्ट्रेशन केलं. आमच्या ओके. संस्थेचं नाव बिईंग विथ यू हेल्प फाउंडेशन म्हणून ठेवलं. हेल्पचा अर्थ आहे हँड ऑफ एम्पथी, लव्ह अँड प्रोटेक्शन. ओके, नॉट दॅट हेल्प. हा हा, अशा पद्धतीने की मदतीचा हात आम्ही तुमच्यासाठी पुढे केलेला आहे, तो तुम्ही स्वीकारा आणि तुम्हाला हवी ती मदत आम्ही करणार आहोत. आम्ही तुमच्या सोबत आहोत म्हणून आमच्या अक्षरशः तुम्ही नातेवाईकांसारखे सोबत, नातेवाईकांसारखेच. हो हो. म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही असं हे क्रायटेरिया असा ठेवलेला नाही. आता बरेचदा असं होतं की हॉस्पिटलमध्ये एखाद्या पेशंटचे क्लोज रिलेटिव्ह असतात, त्यांना विश्रांतीची अत्यंत गरज असते, प्रचंड 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 गरज असते. मग अशा वेळेला समजा त्यांना त्यांची विश्रांती घ्यायची असेल आणि आम्हाला बोलावलं तरी सुद्धा आमचे व्हॉलेंटियर्स जातात. म्हणजे त्या ठिकाणी आम्ही ती गरज आहे ना, कारण हो, का तो हो. माणूस मानसिक कारण शारीरिक सगळ्याच सगळ्याच थकवा आलेला असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं होतं ना की त्या माणसांना समजून घेणारं कोणीतरी असणं गरजेचं. आणि कधी कधी बाहेरगावून येतात, हो, आणि कधी कधी काय असतं घरातले घरातले जॉबमुळे वेळ देऊ शकत नाही. नाही. त्यामुळे अशी अपेक्षा असते की बाबा ठीक आहे, माझी आई आहे, तर हो. तिला कोणतरी सोबत सोबत दिली पाहिजे, गेली किंवा तिचा पाहिजे. वेळ ती हो. 1-2 तास 3 तास घरी जाऊन येईल तोपर्यंत कोणीतरी थांबलं कोणीतरी पाहिजे. तिथे थांबलं पाहिजे, अशी गरज निर्माण गरज झालेली आहे. त्याप्रमाणे मग ते आम्ही तसं हे करतो. जशी गरज असेल त्याप्रमाणे ते तुम्ही करता. हे केलं जातं. आता दुसरं म्हणजे बाहेर गावून जे पेशंट्स येतात, म्हणजे हा आमचा प्रपोज कार्यक्रम आहे, अजून तो सुरू नाही झालेला आहे. अच्छा. आम्ही त्याच्यासाठी जागा बघतोय की जागा अवेलेबल झाली तर ते पण आपल्याला सुरू करायचं की बाहेर गावून जे रुग्ण येतात ओके. आणि त्यांचे नातेवाईक, आपण बऱ्याचदा हॉस्पिटल्समध्ये असं बघतो की ते कॅरिडॉरमध्ये बसलेले असतात किंवा बाहेर कुठेतरी बसलेले असतात, कारण एक तर त्यांना लॉजमध्ये वगैरे राहणं परवडण्यासारखी गोष्टच नाही पुण्यात. आणि ते मग अवघड होऊन जातं त्यांचं. मग ते इथे तिथेच बसावं लागतं. आणि जवळचे जरी नातेवाईक असले किंवा कोणाकडे जरी राहायचं झालं तरी सुद्धा 4-5 दिवसांच्या वरती राहायला त्यांना ते ऑकवर्ड वाटतं. आणि सगळ्यांनाच अवघड होतं. हो, म्हणजे ज्यांच्याकडे राहायचे त्यांनाही होतं आणि ज्यांना राहायचे त्यांनाही होतं, दोघांनाही होतं. म्हणजे शेवटी मग नंतर त्या गोष्टींना काहीतरी मर्यादा येतात. हो. तर त्यासाठी आमचा असा एक संकल्प आहे की आप्त निवास सुरू करायचा. लोक म्हणजे भक्त निवास ऐकलेला असेल लोकांनी, हा आप्त निवास आपल्याला सुरू करायचा आहे की आप्तांसाठी काहीतरी गरजेचं आहे. पुण्यासारख्या शहरात तर खूप गरज, म्हणजे एवढी मोठी शहरं म्हणून आपण मुंबई, पुणे याच्यात तर प्रचंड गरज आहे. जेवढ्या मेट्रो सिटीज आहेत ना तिथे ही गरज मोठ्या प्रमाणावरती आहे. बरेचदा असं होतं की मुलं परदेशी राहत असतात आणि त्यांचे आई वडील इथे असतात, मग त्यांच्या सोबत कोणी नसतं. मग अशा वेळेला सुद्धा व्हॉलेंटियर्सची गरज निर्माण होते आणि मग व्हॉलेंटियर्स आमचे त्यावेळेला सुद्धा मदत करण्यासाठी जात असतात. या सेवेव्यतिरिक्त आम्ही इतर सेवा सुद्धा देतो. त्याच्यामध्ये पहिली म्हणजे आम्ही नवले हॉस्पिटल, KEM हॉस्पिटलमध्ये आठवड्यातनं 2-2 दिवस आम्ही फ्री लंच देतो. ओके. जे रुग्णांचे नातेवाईक आहेत त्यांच्यासाठी तो लंच असतो. ह्याला KEM हॉस्पिटलमध्ये गुरुवार शुक्रवार देतो आणि नवले हॉस्पिटलमध्ये सोमवार मंगळवार देतो. 40-40 डबे आता सध्या देतो. अरे बापरे. हो, एवढं म्हणजे मोठ्या प्रमाणात आहे. आणि आता जवळजवळ 2 वर्ष हे आम्ही देतोय. हे सगळं लोक सहभागातनच, असं मी म्हणणार नाही की जे डोनेशन्स मिळतात त्याच्यावरनं आपण त्याच्यातनच देतो. तसंच जे गरीब रुग्ण असतात त्यांना
कारण आता मी मगाशी जी सोबती ही आमची सेवा सांगितली ती सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीय जे लोक असतात ती ते त्यांनाच जास्त सेवा गरजेची त्यांना आहे. त्याची गरज असते. एक तर आपलं असं झालेलं आहे छोटं कुटुंब सुखी कुटुंब, त्याच्यामुळे जेव्हा विखुरले खरी माणसांची गरज असते त्यावेळेला आपल्याकडे मनुष्यबळ नसतं. आणि मग ते मनुष्यबळ आम्ही आहोत तुमच्यासाठी याच्याबद्दल त्यांना खात्री देतो आणि आम्ही ती सेवा त्यांच्यासाठी उपलब्ध करतो. म्हणजे हे गरीब रुग्ण असतात त्यांना त्याची गरज नसते, त्यांना आर्थिक मदतीची किंवा इतर कुठल्या तरी मदतीची गरज असते. मग ती गरज ओळखून आम्ही हे क्षुधा शांती या अंतर्गत ते मोफत टिफिन देतो. आणि तसंच औषधांसाठी डायरेक्ट पैसे त्या रुग्णाच्या हातात देत नाही, औषधांसाठी लागतील तर त्याच्यासाठी सुद्धा पैसे आपण दोन्ही हॉस्पिटल्समध्ये देतो. आणि मग त्यांच्या MSW डिपार्टमेंट थ्रू दोन्ही हॉस्पिटलच्या ठरवलं जातं की कुठल्या रुग्णाला काय मदत हवी आहे, त्याप्रमाणे मग ती मदत त्यांना केली जाते. डबे सुद्धा MSW डिपार्टमेंट थ्रू ठरवतात की कुठल्या रुग्णाला ते द्यायचे, त्यांनाच ते आपण देतो. म्हणजे असं कोणीतरी आला चांगली सिस्टीम नाही, कारण आपल्याला माहित नसतं ना कोणाला खरंच गरज आहे. त्याच्यामुळे मग अशा पद्धतीने दोन्ही हॉस्पिटलमध्ये ह्या दोन्ही कॉर्डिनेशन. हो. तसंच मुंबईमध्ये सुद्धा ही आपली सेवा सुरू आहे. मुंबईमध्ये गेल्या 2 वर्षापर्यंत आपण SK पाटील मालाडला हॉस्पिटल आहे, ते टीबीचं हॉस्पिटल आहे, तर त्याच्यासाठी आपण ती सेवा देत होतो औषधांची वगैरे. आणि ह्या वर्षीपासून आता कांदिवलीचं शताब्दी हॉस्पिटल आहे, तिथे आपण ही सेवा सुरू केलेली आहे. गरज आहे. आजकाल काय झालंय की सर्वसामान्य लोकांना परवडत नाही आणि अडचणी एवढ्या आहेत. बरं, कुटुंब पद्धती विकरत चालल्यामुळे काय झालंय की भावाला बोलवणं किंवा बहिणीला बोलवणं किंवा हे लोकांना शक्यच होत नाही. काय होतं, प्रत्येकाची त्यांची घरगुती कारणं असतात, म्हणजे कोणी येणार नाही अशातला भाग नसतो, पॉसिबलच नसतं. पहिले सुरुवातीचे 4-5 दिवस सगळे नातेवाईक येऊन जातात, मग नंतर जेव्हा गरज असते तेव्हा कोणीच उरत नाही. कारण त्यांना असं वाटतं की नाही आत्ता गरज असेल, आत्ता गरज असते, म्हणून ते टप्प्याटप्प्याने आले तर ते बरं मॅनेजमेंट करायला पाहिजे. ते होत नाही, कारण आता एखादी गोष्ट घडली तर लोकांना अँक्साइटी असते भेटून यावं आणि नक्की काय झालंय हे पाहावं. पण नंतर खरंच गरज असते, नंतरची गरज, कारण तो एखादा आजार प्रोलॉंग झाला की मग त्यावेळेला फार गरज असते. लोक वेळ देऊ शकत, त्यांना असं वाटतं की मी एकदा जाऊन बघून आलं तर परत वेळ देणं शक्य नाही. ते होतच असं. आणि त्याच्यामध्ये काही त्यांचा दोष आहे असं आपण नाही, आपण कोणाला दोषी म्हणू शकत नाही. आताची परिस्थितीच मुळे अशी आहे ना की लोक सगळी एकदम बिझी झालेली आहे. बिझी म्हणण्यापेक्षा प्रत्येकाला आपला संसार आहे, प्रत्येकाच्या वेळा ठरलेल्या आहे, प्रत्येकाचं त्याच्या भोवतीचं सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत, त्यामुळे त्याला स्वतःला इच्छा सुद्धा नाही. यात तुम्ही जे कार्य चालू केलेलं आहे, म्हणजे ही संकल्पना ज्या चालू झाली त्या बरीच लोक आणखीन जोडले गेले असतील, आणखीन त्याचा प्रवास वाढला असेल. आता आपल्याकडे 100 व्हॉलेंटियर्स पुण्यामध्ये आहेत आणि मुंबईमध्ये 40 व्हॉलेंटियर्स आहेत काम करणारे. आता सुद्धा आपल्या सेवा सुरू आहेत पुण्यामध्ये. आता आजच एका जर्मनीमधनं एका चौधरी म्हणून आहेत, त्यांचा मेसेज आलेला आहे की त्यांची आई ह्याला राहते, कोरेगाव पार्कला राहते, 84 वर्षाच्या आहेत त्या, तर त्यांना मदत लागू शकते, तर तुम्ही कराल का? असं ज्याला गरज असेल त्याला आपण ती मदत. कसं आहे माहिती का, कधी कोणाला कशी मदत. आणि काय होतं, वयाची 50 एकदा गाठली माणसं की काही ना काहीतरी आजार, काही ना काहीतरी गरजा, ह्यात उलट 50 नंतर जास्त लागतं. लोकांना मानसिक तरी आधार लागतो, म्हणतो ना आपण, तो लागतोच. मग एखादा कुठलाही अपरिचित व्यक्ती जरी जवळ आला तरी त्याशी 2 शब्द बोललं तर त्यांना रिलीफ वाटतं, त्यांना जरा बरं वाटतं. नाही, आणि काय माहितीये का, शेवटी आता म्हणजे मी बऱ्याच जणांना असंच, म्हणजे बरेच ज्येष्ठ नागरिक असतात ते मला फोनवरती संपर्क साधतात, त्यांना म्हणजे असं नेहमी वाटतं की तुमच्याशी काही बोललं की आम्हाला बरं वाटतं. मग ठीक आहे ना, तुम्हाला केव्हाही तुम्ही फोन करा, फक्त मी बिझी नसेल तर मी फोन अटेंड करेन, नसेल बिझी तर मी फोनवरती बोलणारच आहे. बिझी असेल तरच प्रॉब्लेम येतो. काही समजा मी कुठे गेले, बाहेर गेले कामानिमित्त वगैरे, तर नाही घेता येत. अदरवाईज मी सगळे फोन अटेंड करते, जरी मिस कॉल असला तरी सुद्धा फोन करून विचारते की काय गरज आहे का, कारण गरज असल्याशिवाय काही कोणी मला फोन करणार नाही याची मला खात्री असते. त्याच्यामुळे मग मी जर फोन आला तर लगेच मी माझा उचलला गेला नाही समजा काही कामात असल्यामुळे, तर मी लगेच फोन करून चौकशी करते आणि विचारते की कशा पद्धतीने काय मदत हवी आहे वगैरे. तसंच आपण हे जे जसे 2 प्रोजेक्ट आपले आहेत, तसंच आपण मेडिकल कॅम्प सुद्धा आपण घेतो शाळांमध्ये. त्याचं काय, शाळांमध्ये आपण अशा पद्धतीने घेतो की 1ली ते 10वीचे जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी म्युन्सिपल किंवा ज्या नॉन एडेड शाळा आहेत, मराठी शाळा, त्यांच्यामध्ये आपण ते कॅम्प्स घेतो. की कसं होतं की त्या शाळांमध्ये जाणारे जे विद्यार्थी असतात
ते काय म्हणायचं, निम्न मध्यम वर्गीय गटातले वगैरे असतात. खालीच त्यांचं हा. थोडस त्यामुळे मग आर्थिक परिस्थिती नाजूकच असते. नाजूकच असते. आजार त्यामुळे आला आपल्या तरी ते नाही उपाय हे करू करू शकतील असं शकत. काही सांगू शकत नाही. त्यावेळेला पाल्याकडे त्यांचं म्हणजे अगदी दुर्लक्ष होतं मनात जरा असून थोडंसं. सुद्धा दुर्लक्ष होऊ शकतं. तर मग अगदी वेळीच जर त्यांचा आजार कळला, एखाद्या मुलाला जर काही होऊ आजार असेल तर तो कळला तर त्याच्यावरती उपाययोजना करता येऊ शकते. या हिशोबाने आपण ते शाळांमध्ये सुद्धा आरोग्य शिबिर दरवर्षी घेतो. गेल्या वर्षी आपण पालकर शाळेमध्ये घेतलेलं होतं कर्वे रोडच्या. बरं. आणि तिथे आता आपण पहिली म्हणजे मिनी केजी पासून 10वी पर्यंतच्या मुलांचं हे केलेलं आहे आणि त्याची नोंद ठेवून दिलेली आहे. म्हणजे सतत 3 वर्ष एका शाळेमध्ये घ्यायचं. आपण 2 वर्षापूर्वीपासून ते सुरू केलेलं आहे. बरं. आता हे 3रं वर्ष पण पुढचं त्यांना आहे. योग्य पद्धतीने त्याचा उपचार मिळेल उपचार का? मिळेल. हो. एखाद्या व्यक्तीचा फॉलो प्रॉपर होईल. प्रॉपर होईल. आणि- आपण त्यांच्या पालकांना सुद्धा सूचना देतो, शिक्षकांना सूचना देतो बरं. की त्यांचा तुम्ही फॉलो घ्या. आणि काही अजून मदत लागली, काही वैद्यकीय इतर मदत लागणार असेल तर त्यांना डॉक्टरांचे सुद्धा कुठला सल्ला हवा असेल तर ते सुद्धा देतो. आता मी बघतो ना, म्हणजे माझ्या दररोजच्या वागण्यात किंवा वावरण्यात ते जाणवतं ना की बऱ्याच मुलांना चष्मा असतो किंवा हो. दाताचे काही प्रॉब्लेम्स हो. असतात किंवा मुलांना हो. काही मानसिक गोष्टीमुळे इतरही काही शारीरिक प्रॉब्लेम्स होतात. असं होतात. तर ह्या गोष्टीची गरज आता गरज खरं म्हणजे प्रत्येक ठिकाणी आहे शाळेत की जिथं पालकांना पॉसिबल नाही वेळ देणं किंवा हा. पालकांना पॉसिबल नाही आर्थिक काही हा. त्या मुलाकडे लक्ष लक्ष देणं. देणं. आता गेल्या वर्षीच्या शिबिरामध्ये आम्ही दंत आणि जनरल आरोग्य असं हे घेतो. करतो. तर आता दंत आरोग्य, कारण त्याच्यावरतीच तर सगळं बऱ्याचशा गोष्टी अवलंबून हो. असतात. म्हणून दंत आरोग्यासाठी म्हणजे दंत आरोग्य आणि हे ते काय होतं डेली आता रुटीन अशा पद्धतीने झालेले आहे, असे फूड्स जंक फूड्स आलेले आहेत. एक्झॅक्टली त्यामुळे मुलांचे दात खराब दात व्हायचं खराब होण्याचं त्याच प्रमाण वयात जास्त जास्त वाढले. वाढलेले. त्या वयात जर लक्ष नाही दिलं तर पुढे मग जाऊन पुढे तर त्यांची त्याचा अवस्था फार मोठा हे होऊ शकतो. म्हणून मग असं हे 2 हे असतात. आता गेल्या वर्षीच्या ह्याच्यामध्ये आम्हाला लगेचच कळलं की एका मुलाला हार्टचा प्रॉब्लेम होता. हो, तोही एक म्हणजे मेजर तो गोष्ट आहे. एवढ्या लहान वयामध्ये त्याला नाही, नाही, आहेत हार्टचा ना प्रॉब्लेम बऱ्याच आजकाल ठिकाणी आहेत ते. ते लक्षात आल्यामुळे कसं म्हणजे त्याच्या पालकांपर्यंत ती गोष्ट पोहोचल्यावरती पुढचं काय करायचं वगैरे हे डिसिजन ते घेऊ घेऊ शकतात. शकतो. आणि हे पण म्हणजे त्याच्यावरती पुढचा काय उपाय करायचा असेल तेही आपल्याला करता येऊ आता शकतं. सरकारने खरं बघायला गेलं तर तसं ते 5 लाखाचा जो विमा टाईप पद्धत आहे हो, की हो. ज्याच्यात उपचार तुम्हाला फ्री फ्री आहे आहे. हो. तर त्याचा खरं आयुष्यमान प्रसार भारत. होणं आयुष्यमान गरजेचं आहे. ऍक्च्युली कारण हे आम्हाला त्या लोकांसाठीच आहे की तुम्ही आमच्या जे म्हणता संस्थेतर्फे आम्हाला ह्याचाच जास्त प्रसार करायचा आहे की ह्या ज्या सरकारी योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आणि त्या माहितच नाही ना. माहितच नाही. म्हणजे अवेअरनेसच नाही की नाही, त्याचा अजिबातच उपयोग नाही. नेमका काय आहे किंवा तो कशा अजिबातच पद्धतीने नाही. इम्प्लिमेंट होईल नाही किंवा कुठे इम्प्लिमेंट हो, होईल हो. किंवा कुठल्या म्हणजे दवाखान्यात त्याचा ह्याच्यासाठी हे हे उपचार मिळू लोकं- शकेल नाही वगैरे. उपचारांपेक्षा की कुठे दवाखान्यात हे एक्सेप्टेबल आहे. हो, लिस्ट आली आहे, हो, सरकारने योजना जाहीर केली आहे. हो. पण त्याचं खरे मी आतापर्यंत तुम्हाला खरं सांगू का की मी आतापर्यंत आभा कार्ड पण मी स्वतःच लोकांना काढून देतो हा. फ्री ऑफ चार्ज. हा. पण उद्देश असा आहे की खरंच कोणाला सेवा मिळाली का हे आतापर्यंत नाही, बघायचा योग मिळतात. आला आता मी नाही. तेच तुम्हाला सांगते, नवले हॉस्पिटलमध्ये मी आता जे काम करते त्याच्यामुळे मला माहिती आहे की हे जे आपण म्हणतो आयुष्यमान भारत आयुष्यमान. त्याच्यातनं सुद्धा सेवा मिळते. नाही ही मोठी आणि गोष्ट हा. आहे. तसंच शहरी गरीब रुग्ण त्याच्यातनं पण सेवा मिळते. बरं. महात्मा फुले योजना आहे त्याच्यातनं पण सेवा मिळते. पहिल्यांदा हे आयुष्यमान भारत कार्ड जे होतं ते फक्त पिवळ्या लोकांसाठी होतं. पिवळं- आता ते पांढऱ्या आरक्षण कार्ड असणाऱ्यांसाठी सुद्धा सरकारने केलेलं आहे. म्हणजे इव्हन आपण सुद्धा त्या योजनेच्या लाभ अंतर्गत घेऊ आता शकतो. येतो आणि आपण त्याचा लाभ घेऊ शकतो. मला म्हणजे ऍक्च्युली कारण सोशल प्लॅटफॉर्मच्या द्वारे मी प्रधानमंत्री कार्यालयातनं सुद्धा मला येत फोन येतात. बरं, बरं, असतात. बरं. फोन नाही पण मेसेजेस मेल्स अच्छा. वगैरे आलेले असतात. तर त्याच्यावरती मला एकदा म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला ते मन की बात मध्ये काय लिहायचं, पण तेव्हा मला वेळ नव्हता. म्हणजे त्यांना सांगणार होते की बाकीच्यांसाठी करता मध्यमवर्गीयांसाठी काहीतरी करा. ते महत्वाचं आहे. कारण त्यांना मदतीची फार अत्यंत गरज आहे. भयंकर. तर आपली अवस्था अशी आहे ना की बाप आई जेवू घालीन आणि बाप भीक मागू देईन अशी अवस्था नाही, मध्यमवर्गीयांची खरोखर आहे ना. आणि आणि काय होतं काय माहिती खर्च एवढे वाढलेत एक्झॅक्टली की स्वतःचा खर्च करायचा का आपल्यावर एखादा म्हणजे त्रास उपचार आपल्याला होत करायचा. असेल तर उपचार. पण आता पद्धत काय झाली की कुठल्याही हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेलात तर लोक काय होतं की ज्यांचा विमा आहे मोठे मोठे त्या लोकांना लगेच ट्रीटमेंट मिळते आणि त्यांना काही वाटतही नाही त्याचा खर्चाचं. पण ज्या मध्यमवर्गीय बिचारी विमाच काढलेला नाही नाही की त्याला ती कॅपॅसिटीच नाहीये आणि त्याला छोटा जरी आजार असेल एखादा, तरी सुद्धा एखाद्याला त्याचा कावीळ झाली किंवा एखाद्याला स्टोन झालेत किंवा एखाद्याला बाबा असं काही छोटे मोठे आजार झालेत तर त्याचा उपचार घ्यायचा. तर त्या एकतर अवेअरनेस नाही ते कुठल्या उपचार कुठल्या हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित मिळतील हे माहित नाही. दुसरी गोष्ट म्हणजे माहितीये का, या योजनांच्या अंतर्गत काय काय आजार येतात हो. हेही माहिती नसतं. अवेअरनेस झिरो आहे. म्हणजे सरकारने योजना काढली
पण त्या दृष्टीने त्याचा प्रचार प्रसार व्हावा किंवा लोकांना अवेअर करावं ह्याच्यासाठी कुठली संस्था आतापर्यंत काम करताना मी बघितली नाही. पहिल्यांदा हो तुमच्या संस्थेबद्दल मी ऐकते की जे करतात आहे. हो आम्ही कारण सांगतो बऱ्याच जणांना की हे कार्ड काढा. कारण जे जे आमच्या संपर्कात येतात त्यांना सांगतो आम्ही की आता समजा अल्प उत्पन्न गटातले असतील तर त्यांना बरोबर. सांगतो की तुम्हाला उत्पन्नाचा दाखला, आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला उत्पन्नाचा दाखला दरवर्षी काढावा लागतो आणि तो काढणं अत्यंत गरजेचं पण असतं. तो फार क्लमझी आहे, म्हणजे ते हो. इतकं सोपं सोपं नाहीये नाही. नाही कारण खरं म्हणजे सरकारने मला आवाहन करायचं की ते काम सोपं करावं. सोपं करायला कारण हवं. त्याच्यासाठी खरंच एवढी आहे. कागदपत्र लागतात हो, आणि हो, इतके हो. खेटे मारावे लागतात. लागतात म्हणजे खरंच माझ्याच आहे ते. मित्राचं उदाहरण मी बघितलं की जवळजवळ 15-15, 20-20 दिवस, 25 दिवस खेटे फक्त ते आता एक कार्ड, एखाद्या गरीब हो. माणसाला जर एक्झॅक्टली. 25 दिवस खेटे मारायला लागतात हो. असतील एक छोटंसं हो सर्टिफिकेट मिळवायला, तर सरकारने हे एक काहीतरी किरकोळ त्याच्यासाठी योजना करावी आणि सोपं करून सोपं टाकावं. करून टाकावं. खरंच आहे ते. आणि कसं होतं माहितीये का, जरी त्या ई सेवा केंद्रांमधनं हे दाखले त्याचा काही मिळतात, उपयोग नाही. पण त्याचा काही खरोखरच आहे त्याचा काही उपयोग होत नाही. बरेचदा त्यांचे सर्व्हर डाऊन असतात आणि किंवा काहीतरी अन्य प्रॉब्लेम महिना असतात. महिना सांगतात ते. सांगतात नाही म्हणजे आमचे मिळणार. मित्र तिथे जाऊन आले ई सेवाला, हम्म. तर ते म्हणले एक महिना लागेल. हम्म. सरकारी सुट्टी आहे, इलेक्शन चालू हो. आहे, तो अवेलेबल हो, नाही. हो, पण म्हणजे exactly. एक मला काय म्हणायचं की सर्वसामान्यांसाठी तुम्ही अशी काही सिस्टीम करा हो, की जिथं त्याला हे मिळवताना हो. की त्रास होणार नाही. एवढा त्रास होऊ नये की बाबा त्याला ते नकोसं नकोच वाटेल. असं वाटेल. एक्झॅक्टली. म्हणजे आणि काय होतं माहितीये का, हे ह्या योजनांसाठी लागणारे कागदपत्रांची पूर्तता नाही केलीत तुम्ही तर त्या योजना तुम्हाला लाभही मिळत नाही. त्याचा लाभ नाही म्हणजे मिळत. लाभ मिळवायचा आहे, त्यासाठी कागदपत्र मिळवा. ते जमायला. कागदपत्र मिळवणं इतकं Exactly. विक्रीचं काम आहे बरोबर आहे. की ते आजारात परवडला पण परवडलं ते- पण हे नको, भीक नको पण कुत्रं हवं. अशा- मला अशा- सरकारला आवाहन करायचं की बाबा Exactly. तुमच्यासारख्या संस्थांना कमीत कमी मदत करा हो. किंवा तुमच्यासारख्या संस्थांना काहीतरी अधिकार द्या हो की जेणेकरून तुम्ही या ज्या योजना आज आहेत त्या सरकार- लोकांपर्यंत पोहोचवल्या जाऊ शकतील. हा म्हणजे Exactly. तुम्ही त्याला सोपं करण्यासाठी या संस्थांना काहीतरी असं हो, एक पाठबळ द्या हो. की हे लोक त्यापर्यंत पोहोचतील, त्या हो. लोकांना ती फॅसिलिटी देईल आणि लोकांना त्याचा लाभ होईल. लाभ मिळू शकेल. त्याच्यासाठी त्यांना दरदर भटकून म्हणजे काय जे ह्या ऑफिसला जा आणि त्या ह्याला हो. भेट आणि त्याला भेट आणि हो. मग त्या पाया पड खरंच आहे. आणि मग या याच्यात मी बऱ्याच ठिकाणी असंही बघितलं की लोकांना खर्च करावा लागतो. लागतो 500-1000 रुपये द्या तेव्हा द्या, ते ते आता मिळतं. छोटी गोष्ट आहे की सरकारने खूप चांगली योजना लाडकी बहीण योजना चालू हो. केलेली आहे. हो. पण आमच्याकडं कामाला मावशी येतात तर मला दुःखाची गोष्ट सांगायला लागली की त्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी काही पैसे द्यावे लागले. म्हणजे मी म्हणतो की अहो आम्ही फुकट ही सेवा देतो लोकांना, तुमचं कुठलंही रजिस्ट्रेशन असेल कुठल्याही प्रकारचं जे आम्हाला पॉसिबल आहे ऑनलाईन हो. ते आम्ही फ्री ऑफ चार्ज देतो. हो. जसं आभा नाही, कार्ड पण आता हे सुद्धा ऑनलाईन, लाडकी बहीण योजनेचं सुद्धा ऑनलाईन होतं, पण जे पैसे अशिक्षित लोक आहेत. त्या पैसेच घेण्यासाठी बसलेले आहेत, ते तिथनं स्वतःचा उखळ पांढरा करणारच आहेत. नाही पण हे नकोय ना, म्हणजे मला काय त्यांना- म्हणायचं सरकार जेव्हा योजना आणतं हो. तेव्हा ती राबवताना तशी सिस्टीम पण डेव्हलप करावी की हो. जिथं लोकांना फ्री ऑफ चार्ज जाऊन नाही, त्याचं रजिस्ट्रेशन घेऊन Exactly. त्याचं बेनिफिट घेता हो. येईल. ते काय असं असतं माहितीये का, एखादी योजना जाहीर झाली समजा सरकारकडनं की त्याचं इम्प्लिमेंटेशन होण्यासाठीचे जे चॅनल आहेत ते प्रॉपर चॅनल नसल्यामुळे कदाचित हा नाही नाही, आहे ना तसं बघायला गेलं तर हे नगरसेवक किंवा आमदार हो, खासदार पण म्हणजे त्यांनी कशासाठी आहेत? इनिशिएटिव्ह हे त्याच घेतलं काम- पाहिजे. पण नाही त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला पण त्यांनी तेवढे रजिस्ट्रेशन करून दिले नाही, त्यासाठी सेपरेट काही लोकांनी पैसे चार्ज केले. हो. म्हणजे ही दुर्दैवाची बाब आहे ना की बिचारा एक तर तुम्ही आर्थिक मदत अशी फार मोठी करतच नाही आहात, छोटी मदत करताय, त्यातनंही त्याला कॉन्ट्रीब्युट दुसऱ्याला करायचं असेल त्या सरकारी योजनेमध्ये कुठंतरी ते लुकलुक असणारच आहेत. आणि त्याला कसं आहे माहितीये का, किती जरी असं म्हणजे आता हा आपल्या ह्याचा विषय, चर्चेचा विषय नाही ठरू शकत, नाही चर्चा नाही करते आहात. मी म्हणजे मला काय असं म्हणायचं की नव्हे, तुमच्यासारख्या संस्थेला त्यांनी दिलं पाहिजे. मला हो. माझं असं या म्हणजे आपण जे पॉडकास्ट करत होतो त्यात मला एक सरकारला विनंती करायची की अशा खूप संस्था आहेत नाही, की बरोबर ज्या आहे. कुठलीही अपेक्षा न न ठेवता ठेवता खरंच आहे. कुठल्याही फक्त समाजसेवा करायची की लोकांना मदत करायची या हो. भावनेने करतात हो. आहेत, तर त्यांना ती संधी मिळावी मिळावी. बरोबर आहे. करायचं. हो. आणि तुम्ही यांच्याकडे डायरेक्ट राईट्स द्या की यांनी हो. ठरवू दे की काही गोष्टी करायच्या Exactly. कशा करायच्या. हो. कारण हे लोक विदाऊट काही अपेक्षा ठेवतात, हो. विदाऊट एक पैसा घेतात, हो, हो. समाजासाठी जर करतात आहेत, हो. तर त्यांना तसे राईट दिले तर ऍटलीस्ट हो. ती आणि योजना ते व्यवस्थित कसं आहे होते. ते म्हणजे ते हक्क देण्यासाठी सुद्धा म्हणजे काय आता त्याच्यासाठी करावं लागेल हे मला माहिती नाही. नाही, त्याबद्दल काही करावं लागू नये. मी असं बरोबर आहे. डायरेक्ट आव्हान करेन, हो. कारण हे बघणारे पॉडकास्ट बनणारे बरेच लोक हो, असतात, जे बरोबर आहे. मोठे मोठे समाजसेवक आहेत हो. किंवा ज्या कारण कसं समाजातल्या होतं व्यक्ती आहेत. की मी प्रामाणिकपणे सांगते की मी फार लहान आहे, मी काही फार मोठी नाही. नाही माझं पण काय अशा कार्य जे आहे ना, हो. ते लहानांकडनंच होतं. हो म्हणजे खरंच आहे. मोठ्यांकडनं काय होतं, फक्त वेळ जातो लोकांचा हा.
आणि खरंच लोकांना संधी मिळते. संधी मोठे मोठे मिळते. बोर्ड बघितले मी आता हो. चौका चौकात हो की लाडक्या बहिणीचे आम्ही रजिस्ट्रेशन करून हो देऊ. हो पण मग रजिस्ट्रेशन करायला गेलं तर परत तो प्रॉब्लेम तिथं आला काय की बाबा हे डॉक्युमेंट नाही, हे डॉक्युमेंट नाही. नाही, तुम्ही जर त्याचं आधी list मुळात दिली- म्हणजे एक्झॅक्टली मला तेच आता म्हणायचं होतं की ती लिस्ट दिलेली असेल तर त्या सरकारच्या योजना म्हणजे त्यासोबत तुम्हाला काय काय कागदपत्र जोडायला लागतील याची माहिती त्या लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवा आणि मग नंतर तुम्ही सांगा की नाही हे नाही, त्यांनी करायचं. माहिती पोहोचवली, पण गमतीचा भाग असा आहे की त्यात सुद्धा 2-4 कागदपत्र अशी होती की जी मिळवणं एखाद्या सर्वसामान्य माणसाला सगळ्यात अवघड गोष्ट होती. म्हणजे त्याच्याबद्दल मला काही नाही, कल्पना परत नाही. ते तुम्हाला सांगितलं तसं की हो. त्यांना परत त्याच्यासाठी तुम्हाला 200 रुपये, नाही नाही 300 रुपये तुम्हाला खर्च याचा दाखला पाहिजे, हम्म. उत्पन्नाचा दाखला पाहिजे की तुम्ही कमी उत्पन्न ह्याच्यात आहात. म्हणजे तो दाखला मिळवण्यासाठी परत ते 400-500 रुपये. 400-500 रुपये खर्च खर्च. करायला म्हणजे लागणार. हा मुद्दा आपला नाहीये. माझं फक्त या पॉडकास्टमध्ये लोकांना सांगणं एवढंच हो. आहे की काही समाजसेवी संस्था अशा आहेत की ज्या खरोखर हो कुठलीही अपेक्षा न ठेवता लोकांपर्यंत पोहोचून हो ते घटक आज काम करतात आहे. तर त्या घटकाला ताकद द्या हो की ते घटक तुमच्यापर्यंत नक्कीच. ती योजना लोकांना नक्कीच. कशी व्यवस्थित पोहोचवता येईल ह्याच्याकडे बघ. बघतील नक्कीच नक्कीच. जसं आता तुम्ही हो बऱ्याच आम्ही- गोष्टी सांगताय हो तर त्यात मला असं जोडत कारण होतं आम्ही की शेवटी कसं आहे माहितीये का आम्ही काय अथॉरिटी नाही त्याच्यामुळे आम्ही सांगतो की हे तुम्ही करून घ्या म्हणजे ह्याचा फायदा तुम्हाला होईल. नाही, आता कसं होतं बऱ्याचदा आपल्याला असं वाटत असतं की आपण सुद्धा मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये गेलं की आपल्याला तिथे खूप चांगली ट्रीटमेंट मिळेल हा आपला असा एक, गैरसमज असतो. समज असतो. पण सरकारी रुग्णालयांमध्ये जितक्या चांगल्या रीतीने ट्रीटमेंट होते तितकी चांगल्या रीतीने ट्रीटमेंट सगळ्या ठिकाणी होतेच असं नाही. नाही, बरेचदा याचा आपला- मी तुम्हाला सांगू का, याचा मी स्वतः साक्षीदार आहे. हं. म्हणजे ज्यावेळेस कोरोना झाला हं. त्यावेळेस मी मोदी साहेबांचे खरोखर आभार, लोक म्हणजे राजकीय निमित्त म्हणून आभार मानतात. मी तसा काही विचार करणार नाही. मी तुम्हाला खरोखर सांगेन की त्यांनी जी योजना राबवली होती कोरोनामध्ये फ्री ट्रीटमेंट, हो त्यावेळेस मी दळवी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो हं. आणि खरोखर जी ट्रीटमेंट होती ती एखाद्या म्हणतो ना आपण प्रायव्हेट ऑर्गनायझेशन लाजवेल त्याच्यापेक्षाही उत्तम ट्रीटमेंट, उत्तम डॉक्टर, उत्तम औषधं ही दिली आणि मी मरणातनं वाचलेलं आहे. म्हणजे मी आयसीयू मध्ये ऍडमिट Exactly. होतो तिथं आणि Exactly. तिथं माझी ट्रीटमेंट टोटली फ्री Free होती. होती. मला सकाळी जेवायला होतं, दुपारचं नाश्ता होता, संध्याकाळचं जेवण होतं, एवढी आणि चांगली प्रोटीन ट्रीटमेंट वगैरे सगळं कारण सगळंच होतं. हो, पण हो. औषधं देताना त्यांनी कुठलीही कमी केली नाही. म्हणजे हा. रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नव्हते माझ्या वेळेस, त्यांनी ते स्वतःहून उपलब्ध करून आम्हाला फ्री उपचार दिलेले आहेत. म्हणजे ज्याच्यासाठी लोकांना काही हो लाखो रुपये खर्च आला. एक्झॅक्टली. म्हणजे आणि ती आता आपला हा विषय निघालाच आहे त्याच्यावरनं मी सांगते आता म्हणजे फार वेगवेगळे अनुभव त्या ह्याच्यामध्ये पिरियडमध्ये सगळ्या मी घेतले. या- म्हणजे त्यासाठी मी तुम्हाला जसं मगाशी सुद्धा म्हटलं की आम्ही 24/7 काम करत होतो. कधी माझी मुलगी तेव्हा शाळेत शिकतच होती. ती त्यावेळेला ती मला म्हणाली की आई तू 24 तास एकसारखे फोन घेत असतेस आणि लोक सगळं रडून सांगत असतात मग तुला ते टेन्शन येतं. म्हटलं अगं त्यांना आता गरज आहे मदतीची खरोखर म्हटल्यावरती आपण ते नाही केलं तर चालणार नाही ना. कोणीतरी करायला करायलाच हवंच की पाहिजे. नाही. कोणीतरी त्याच्यामुळे ते आपण करणं गरजेचं आहे. म्हणजे हो. बेटा तू त्याची काळजी करू नकोस. आम्हाला म्हटलं काही नाही होणार, आम्हाला काही होणार नाही ह्याची तू काळजी म्हणजे हे खात्री बाळग की तुला असं वाटत असेल की आईला काही होईल का, बाबांना काही होईल का, काही नाही होत होणार. तू अजिबात त्याची काळजी करू नकोस म्हटलं. म्हणजे आम्ही कारण बाहेर पण जायचो ना बरेचदा, हो, हो. हॉस्पिटल्समध्ये वगैरे सुद्धा जायला लागायचं आम्हाला. तर त्यावेळेला प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये ट्रीटमेंट घेणाऱ्या म्हणजे काय म्हणायचं पहिली जी वेळ होती करोनाची त्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर एक तर सगळेजण भ्रमात होते की नक्की काय झालेलं काहीच माहित आहे नव्हतं ना. आणि Awareness डॉक्टरांना सुद्धा नव्हतं. उपचार काय करायचे ह्याच्याबद्दल ते सुद्धा साशंक होते. त्यामुळे जर काही कॅज्युअलिटीज झाल्या असतील तर ते त्याच्यामुळे झालेल्या आहेत कॅज्युअलिटीज. त्याला काहीच करू शकत नव्हतं, पण काहीच हातात सेकंड नव्हतं. वेव्हच्या वेळेला मी असं बघितलं की बरीचशी तरुण मुलं गेली, ज्यांना उपचारासाठी मी मदत केली त्यातली सुद्धा बरीच मुलं गेली. ते बघितल्यावरती मला अत्यंत वाईट वाटलं. म्हणजे त्यांच्यासाठी प्लाझ्मा वगैरे मिळवण्यासाठी सुद्धा मी नाही, प्रयत्न प्लाझ्मा मिळवणं केला. सोपंच काम नव्हतं. अहो, फारच अवघड काम होतं. प्लाझ्मा म्हणजे काय हे सुद्धा लोकांना माहित नव्हतं. आणि तो प्लाझ्मा आपल्याला ज्यांना कोरोना होऊन गेलाय त्यांच्याकडनं तो आपल्याला घ्यायचा होता. त्याच्यामुळे ती लोक घाबरत, त्यांना हो. भीती वाटायची की अरे आम्हाला परत काही झालं तर. हा, मग त्यांना ती शंका होती. त्याच्याबद्दल त्यांना खात्री द्यायला लागायची की हे असं काही नसतं, असं होणार नाही तुम्हाला, ह्याने त्रास होत नाही. असं सगळं करून जवळजवळ 50 जणांना आम्ही प्लाझ्मा बापरे. उपलब्ध करून नाही, ते दिला. अवघड आहे. एक लक्षात ठेवा, कुठलाही आजार आहे त्यातला अवेअरनेस हो लोकांना माहिती असणं हो आणि लोकांची एखादा कितीही सुशिक्षित माणूस असला हो
तर अशा काळात तुम्ही त्याला समजू शकत नाही. नाही. आणि त्यांची परिस्थिती इतकी बिकट असते ना की आजारातनं बाहेर पडलेला जो माणूस असतो ना त्याची मानसिकता नाही होत तशी. नाही होत, तो फार नाही होत. नाजूक अवस्थेत असतो. नाजूक अवस्थेत आणि त्याला असतो. आपण किती काही एखादी गोष्ट समजायचा प्रयत्न केला हो, तर त्याला ती समजेलच, त्याला कळेलच. एक्झॅक्टली. आणि आपण ते खाते नाही बाळगू शकत की त्याला कळून त्याने आपल्यासाठी मदत करावी. करावी. आपण आणि प्रयत्न करतो. आपण प्रयत्न करायचे, शेवटी काय प्रयत्न करणं आपल्या हातात आपल्या आहे. हातात, बाकी म्हणून काही मी आपल्या काय म्हटलं की ते प्रयत्न करून मी 50 जणांपर्यंत प्लाझ्मा फार मोठी त्यांना गोष्ट आहे. गरज होती तेव्हा पोहोचवू शकले. तसंच वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये, अगदी सरकारी हॉस्पिटलपासून ते प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये सगळ्यांचे नंबर होते माझ्याकडे की तुमच्याकडे जागा अवेलेबल आहे का, जागा नाही, अवेलेबल तो एक मोठा प्रॉब्लेम होता कारण त्यावेळेस. त्यावेळेला अगदी तळेगाव बिळेगाव पासून सुद्धा लोक यायची आणि विचारायची की इथे आहे का. मग जिथे अवेलेबल असेल तिथे म्हणजे त्यांचं ते ऍप होतं त्याच्यावरती कळायचं की कुठे अवेलेबल आहे. मग त्यांना सांगायचं इथे जा तिथे जा हे सांगायचं. नाही नाही, ही असं- मोठी गोष्ट होती. हो, आणि गरजच होती ती. याच्यासाठी तुम्हाला एक सामाजिक संस्थेने काम करणं गरजेचं होतं. हो. पण तो काळ इतका वाईट होता की नातेवाईक किंवा घरातली व्यक्ती सुद्धा मदत करत नाही नव्हती. नाही, कारण भीतीने की शक्यच बाबा नव्हतं. ते भीती होती हो हो, किंवा शक्यच मी नव्हतं. मदत केली, मला झालं, हो. माझं काही झालं तर हो. काय करायचं. आणि त्यामुळं त्याच दरम्यानमध्ये आम्ही पोलिसांचं जे ज्येष्ठ नागरिकांसाठी भरोसा कक्ष आहे, पोलीस कमिशनर पुण्याचे त्यांचं, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही काम करत होतो. मग तिथून आम्हाला फोन यायचे की कोणी ज्येष्ठ नागरिक अमुक ठिकाणी, कारण त्यावेळेला पहिल्या वेळेला असं झालं की जे जिथे होते ते तिथेच राहिले. मग एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक असतील तर मग ते घाबरून गेलेले होते फार ना. फार त्यांना त्यावेळेस रोजच्या काही लोक एकटी पडलीत खरंच. नाही, आणि कसं झालं की रोजच्या दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या गोष्टी कोण आणून देणार ना त्या? नाही ना, त्यावेळेस कोणी शेजारचा सुद्धा शक्यच मदत करत नव्हतं, नव्हता. शक्यच म्हणजे नव्हतं. शेजारच्या डबा देणं सुद्धा नको वाटायचं. आणि तर त्यावेळेला सुद्धा म्हणजे लोक आम्हाला पोलीस फोन करायचे की असं असं अमुक ठिकाणी ते आहेत का आजोबा, त्यांना नेऊन त्यांच्या नातेवाईकांकडे सोडा. तर मिस्टर आमचीच गाडी घेऊन आम्ही- बापरे बापरे बापरे, म्हणजे तुम्ही परीक्षेच्या वर तुम्ही हो, काम हो, केलेलं आहे की हो हो. नाही, आणि त्याच्यासाठी काय आम्हाला कुठलीही अपेक्षा नाही. म्हणजे काय ते करोना योद्धा बिद्धा असलं कुठलंही सर्टिफिकेट आम्हाला मिळालेलं नाही आणि त्याची अपेक्षाही नव्हती. काम करत असताना आम्ही या कुठल्याही गोष्टीची अपेक्षाही केलेली नव्हती. पण म्हणजे अशा तऱ्हेने आम्ही त्यावेळेला काम करत होतो. दिवस 24/7 आमचं काम चालू होतं. 2020 मध्येच त्यावेळेला निसर्ग वादळ आलेलं होतं हो हो, आणि तो एक कोकण विषय झाला. किनारपट्टी पूर्णपणे हे झालेली होती. बाधित झाली होती त्यावेळेस. हो. म्हणजे बरीच घरं पडली, बरीच बऱ्याच घरं लोकांना अडचणी आणि आल्या, बऱ्याच. तर मग त्यावेळेला जिल्हा बंदी पण होती. हो तर त्या नैसर्गिक आपत्तीमध्ये सुद्धा आम्ही कोकणातल्या दापोली तालुक्यातल्या 5 गावांसाठी 350 कुटुंबांना मदत घेऊन गेलेलो होतो. वा, म्हणजे स्पेशल तुम्ही प्रत्येक बाबतीत समाजाला एक उदाहरणच ठेवलेलं आहे की आम्ही कुठल्या कठीण परिस्थितीतनं काय घडवू शकतो. हो. आणि खरोखर फार समाजातले आजकाल तर फार कमी घटक असे आहेत की जो असा विचार करतात की मला समाजासाठी काही देणं आहे आणि निरपेक्ष भावनेने. हो. काही लोक, बऱ्याच नाही, लोकांची अशी अपेक्षा असते म्हणजे की मला मी कुठलं तरी असं म्हणेन की सर्टिफिकेट आम्ही जी मिळावं मदत म्हणजे आम्ही माध्यम होतो. मदत करणाऱ्यांचे हात बरेच होते. होते. आम्ही पण म्हणजे आम्ही जेव्हा मदत करायला जातो त्यावेळेला आधी आम्ही 2दा गेलेलो होतो तिथे. पहिल्यांदा जाऊन रेकी करून आलो की नक्की काय गरज आहे. काय गरज आहे. कारण कसं होतं, आपण काहीतरी घेऊन जायचं आणि त्याचं त्यांना गरजच नसेल तर काय गरज आहे ते पाहून मग नंतर सगळं जे आवश्यक असेल ते सगळं सामान घेऊन गेलेलो होतो त्यांना. त्यावेळेला तर म्हणजे बाकी काही नाही, पण त्यांना पिण्याच्या पाणी वगैरे ह्याची गरज होती किंवा त्या इतर खूप छोट्या अन्नधान्याची गोष्टी जरी वाटत छोट्या-छोट्या असतात तरी गोष्टी खूप होत्या मोठ्या त्याच्या. त्यांच्यासाठी खूप मोठ्या असतात, जे आज- अडचणीत असतात त्यांच्यासाठी ते एक्झॅक्ट. गोष्ट फार मोठी हो, असते. कारण कसं झालं की त्यावेळेला एक नारळाचं झाड ते आता वादळामुळे ते पूर्ण असं पिळवटून गेलेलं होतं. तर त्याला आता ह्याच्यात आयुष्यात पुढे कधीही नारळ येणार नाही. सॉरी एक झाड जगवायला 10 वर्षाच्या नंतर ते नारळ द्यायला सुरुवात करतं. म्हणजे त्यांचं किती नुकसान झालं असेल. नाही नाही, खूपच. म्हणजे त्या लोकांचं किती नुकसान झालं याचा मोजमाप कोणाकडेच नाहीये. नाही. हो फक्त तुमच्यासारख्या सामाजिक संस्था ज्या जाऊन हो. आलेल्या आहेत हो, त्याच ठरवू शकतात की हो. काय. ते आम्ही ती मदत दिलेली. मग नंतर वॅक्सिनेशन आलेलं होतं. हो. मग ज्येष्ठ नागरिकांना वॅक्सिनेशनसाठी घेऊन जाणं वगैरे किंवा ती एक प्रोसेस होती ती त्यावेळेस. पण कार्ड कार्ड काढणं, काढणं वेळ वगैरे, घेणं, वेळ अपॉइंटमेंट घेणं, घेणं, सगळं. घेऊन जाणं, आणणं. आणि ते परत आणि काही वेळेला असं पण व्हायचं की तिथे आहे म्हणून सांगितलं की धावत धावत जायचं आणि तिथे इंजेक्शनच नसायचे, Available अवेलेबल असायचं, असंही होत होतं. नाही, नाही, ते म्हणजे त्याला मग काहीच करू शकत त्यामुळे नाही. अगदी म्हणजे तेव्हा सुद्धा मला संपूर्ण महाराष्ट्रातनं कुठूनही फोन यायचा की कुठे वॅक्सिनेशन अवेलेबल आहे
कारण त्यावेळी लोकांना गरज होती प्रचंड. आणि पण मग ऍप वरती ते अवेलेबल होतं आणि त्या केंद्रांची माहिती होती. नाही, पण बऱ्याच लोकांना ते ऍप कसं वापरायचं किंवा त्यातनं कशी अपॉइंटमेंट घ्यायची या गोष्टीची माहिती नव्हती. कारण त्यावेळेस लोकांकडे तो अवेअरनेस नव्हता. त्यामुळे ते काम कोणीतरी करणं गरजेचं होतं किंवा कोणाला तरी अवेअर करून ते तुम्ही तिथं जा, तिथं हे करा, असं गाईड करणं गरजेचं. त्यावेळेस कारण सरकारकडे पण अशी काही कुठली सिस्टीम नव्हती की जे सांगतील, माहिती देतील, करतील असं. मला हे माहितीच नव्हतं की माझं नाव त्या तिकडे कुठेतरी लिहून ठेवलेलं आहे. ते म्हणजे तिकडून कल्याणून मला कशाला फोन आलाय, नाही म्हणे ते आमच्या इथे कुठे केंद्र आहे ते हवंय म्हणून. मग शोधून द्यायची त्यांना, कारण माहिती तर देणं आवश्यकच आहे ना. त्यांनी एवढं ही गोष्ट करणं सुद्धा एक समाजासाठी फार मोठं देणं होतं. कारण कोणीतरी हा पुढाकार घेऊन ती माहिती गोळा करणं आणि लोकांपर्यंत पोहोचवणं हे त्या काळातली फार मोठी गरज होती. कारण कोणीच हे म्हणतो ना आपण त्याला इनिशिएटिव्ह घेऊन करणं, त्यावेळेशी ती कन्सेप्टच बंद झाली होती. अशी परिस्थिती झाली होती. आणि काय कसं झालेलं ना, संपर्क एकमेकांशी तुटलेले होते लोकांचं. म्हणजे साधं म्हणजे समोर माणूस असा साधं नुसतं खोकला तरी सुद्धा अरे काय झालं असेल असं म्हणजे घाबरत होते. पण ती परिस्थिती तशी झाली होती. कारण काय कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाली होती, कित्येक घरात ते आजार चालू होते आणि कोणाच्या घरात कुठला माणूस आजारी हे माहित नव्हतं आणि त्यामुळे कोणी रिस्क घेणं. आम्ही म्हणजे त्यावेळेला घरी ट्रीटमेंट देऊन 2 आज्यांना बरं केलेलं आहे. हे मोठी गोष्ट आहे. हो, त्यांना आम्हाला म्हणजे भाया असं कळलेलं. एका आजीचे तर म्हणजे ती एकटीच आहे आणि असं आहे, तिचं कुणीच नाहीये, तर कोणी जाऊ शकेल का. माझे मिस्टर गेले होते आणि आमच्या एक आहे तो डॉक्टर, तर त्यांना सांगितलं की असं आहे, तर तुम्ही जाल का तिथे, हेमांगी पाटसकर म्हणून. तर त्या तिथे गेल्या होत्या आणि रेग्युलर त्यांना औषधं देऊन, आणि आमच्याच बिल्डिंगमध्ये एक जण होत्या, त्यांना सुद्धा रेग्युलर औषधं आणि हे करून त्यांनी घरी. कारण म्हणजे नंतर सेकंड थर्ड वेव्हला एवढा काही तसा मोठा इश्यू नव्हता, त्यामुळे ते लोक काळजी खूप घ्यायला सांगितलं. आणि खरं स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन या गोष्टीत आपल्याला मदत करायची लोकांना, हे त्यावेळेचा थॉट जो होता तो फार म्हणजे रेअर 1-2% मध्ये बघायला मिळाला की लोकांनी खरं त्या काळात सुद्धा स्वतःची पर्वा न करता दुसऱ्यांचा विचार केला आणि ते केलं. प्रवासी मजूर होते त्यावेळेला, त्या प्रवासी मजुरांना सुद्धा म्हणजे पोलिसांनी सांगितलं की इथे मजूर आलेले आहेत, त्यांना आज जेवण तुम्ही घेऊन या, घेऊन जायचं. त्याच माणूस हा एक सगळ्यात एलिमेंट होता. आणि काय माहितीये का, जी गरज असेल ती पुरी करणं त्यावेळेला अत्यंत गरजेचं होतं. त्याप्रमाणे आम्ही आमच्या परीने ते प्रयत्न केले. नाही, ते कोणतेही करणं गरजेचं होतं. समाजात ही एक कन्सेप्ट आहे आणि तुमच्यासारखी लोक कुठल्या तरी निमित्ताने एक संस्था केली आहे आणि तुम्ही आता हे कार्य करताय. तर मी लोकांना आवाहन करेन की जेवढे मॅक्झिमम लोकांना जमेल तेवढ्या लोकांनी यांना मदत करावी. आर्थिक मदत, मानसिक, शारीरिक सगळ्या प्रकारे मदत करावी. मी तर आता या पॉडकास्टद्वारे हे करेन की आम्हाला जॉईन व्हा, आम्हाला व्हॉलेंटिअर्सची गरज आहे. बरोबर. कारण काय माहितीये का, तरुण मुलं किंवा जे वेळ देऊ शकतात असे रिटायर्ड झालेले नागरिक आहेत, त्यांनी आमच्या संस्थेला जॉईन व्हावं आणि जे गरजवंत आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे असं आहे. आता त्याच्यानंतर दुसरं म्हणजे महाडला आणि चिपळूणला जो पूर आलेला होता 2021 साली, त्या पुराच्या वेळेला सुद्धा आपण 450 दोन्ही ठिकाणी 450 टनांची दोन्ही ठिकाणी मदत घेऊ. म्हणजे अर्थात ती सुद्धा लोकसहभागात नसं पूर्ण लोकसहभागात करण्यासाठी सुद्धा कोणीतरी इनिशिएटिव्ह घ्यावं लागतं. लोकसहभागात म्हणजे सगळं अगदी पेन टू पियानो असं सगळंच. कारण त्यावेळेला परिस्थितीच अशी होती की घरातलं सगळंच त्यांचं धुवून गेलेलं होतं. मग त्यांना काय पिण्याचे पाणी सगळं, कपडे, चपला, तुम्हाला सांगू का, जेव्हा निसर्ग कोपतो आणि जेव्हा ह्या अशा प्रकारच्या घटना तर सारख्या महाराष्ट्रात घडतात, तर त्यावेळेस कोणी कशी मदत केली हे महत्वाचं नसतं. त्या माणसाला मदत पोहोचणं अतिशय महत्वाचं असतं. कारण त्यांनी सगळंच गमावलेलं असतं. आणि कसं होतं माहितीये का, बरेचदा आता चिपळूणच्या ह्याच्यात असा अनुभव आला की ज्यांना म्हणजे जे वर राहतात ते सुद्धा मदत घ्यायला खाली आलेले होते. असं होता कामा नये. म्हणजे असं लोकांनी सुद्धा हे टाळलं पाहिजे. म्हणजे आमच्याकडनं आम्ही असं नव्हतं केलेलं, कारण आमच्याकडे कसं झालं, माझे धीरच राहतात चिपळूणला आणि मग त्यांच्या थ्रू तिकडच्या मुलांना गोळा केला आम्ही. आणि ज्यांच्यापर्यंत अजूनपर्यंत मदत पोहोचली नाही, अगदी नुसते चिपळूणातलेच नव्हे तर त्यांच्या आजूबाजूच्या खेड्यातल्या लोकांना सुद्धा त्याची गरज होती. कारण ते पाण्याचा जो लोट आहे तो वरून खाली आलेला होता ना. म्हणजे छोटे छोटे पाडे असतात ते सुद्धा विक्टिम्स होते. आणि दुर्लक्ष होतं लोकांचं. काय होतं, सामाजिक मदत किंवा राजकीय मदत त्या गावात पोहोचते. मग तिथं आपल्याला सगळे
नेते मंडळी सगळे दिसतात, हो. पण ज्या आजूबाजूच्या पाड्यांमध्ये खरंच गरज असते, गरज आहे जिथं माणूस तिथपर्यंत हा पोहोचतच नाही, पोहोचत नाही तिथं लोक मदतीची भावना तिथपर्यंत, म्हणजे त्या लोकांपर्यंत ती मदत पोहोचवण्याचं फार आम्ही फार काम गरजेचं असतं, फार केलं गरजेचं. त्यावेळेस. अशा पद्धतीने म्हणजे हे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाचं हे पण काम काम केलेलं आहे. काम केलेलं आहे. म्हणजे तसंच तुमच्या थोडक्यात सांगायचं, तुमच्या संस्थेला असं कुठलं बंधनच नाहीये हो, मदत नाही. करण्याचे. मदत तुम्ही आम्ही जिथं कोणत्याही पॉसिबल स्वरूपात- होईल, जी जशी शक्य आहे पॉसिबल ती होईल ती मदत तुम्ही मॅक्झिमम करता. मदत करतो. मी लोकांना आवाहन करेन की बुवा यांना मॅक्झिमम मदत करावी, व्हॉलंटिअर म्हणून यांना जॉईन व्हावं. आणि तुम्ही आज मला वेळ दिलात त्याबद्दल भावना टाइम्स तर्फे तुमचे आभार. आणि तुम्हाला आमचा एपिसोड आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज पाठवा. धन्यवाद. धन्यवाद.